चाकण MIDC मधील समस्यांवरून उद्योजकांनी सरकारला थेट इशारा दिलाय। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत ठरलेल्या डेडलाईननुसार कामं पूर्ण झाली नाहीत तर कंपन्या चाकण MIDC मधून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला जाईल असं उद्योजकांनी स्पष्ट केलंय। शॉर्ट टर्म काम 31 ऑगस्ट पर्यंत आणि मिड टर्म काम 10 महिन्यात पूर्ण होतात का याकडे लक्ष राहणार असल्याचं उद्योजकांनी सांगितलंय। दरम्यान चाकण ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने कृती समितीने नाराजी व्यक्त केली आहे। चाकणचा DP मंजूर करण्याचं आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांना दिलासा सुद्धा मिळाला आहे। उद्योग मंत्री महोदयांनी जी भेट दिली, आमचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं, त्याच्या मागे आम्ही जो काही इथून निघून जाण्याचा जो काही एक काय म्हणू आपण इशारा दिला होता म्हणा किंवा आम्ही जाहीर केलं होतं, त्यामुळे ते खरं त्याला योग्य प्रतिसाद देऊन सरकारने त्यांना ह्या ठिकाणी खरं तर पाठवलं म्हणून किंवा ते स्वतः जातीनं हजर राहिले, त्यांनी पाहणी केली आणि मला खात्री आहे की जो कृती आराखडा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी समिती बनवली, त्यामध्ये 10 महिन्याचा जो आराखडा आहे तो व्यवस्थित त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून त्यांनी कृती केली। तर आम्ही 10 महिन्यानंतर काय करावं, इथेच थांबायचं की निघून जायचं इथून खंडाळा MIDC मध्ये, तर ह्याचा आम्ही निर्णय घेऊ। आतापर्यंत मी जे बघितलं ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या छोट्या लघु उद्योजकांकडं बघण्याचा दृष्टिकोन हा एवढा पॉझिटिव्ह झालेला आहे की स्वतः उद्योगमंत्री आमच्याबरोबर फिरण्याला पूर्ण MIDC मध्ये आले होते। हा आतापर्यंत कधी घडलं नव्हतं। त्यानंतर ते आल्यानंतर जे काही मीटिंग 3.5 तास या दोघांनी आम्हाला वेळ दिला, आमच्या समस्यांना ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती धडाधड निर्णय प्रक्रिया चालू ठेवली होती। ही खरंच ऐतिहासिक आहे। एका प्लॅटफॉर्मवरती एवढे अधिकारी एवढ्या डिपार्टमेंटला घेऊन येतात, हा माझ्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय आहे। चाकणचा DP जो गेल्या 12 वर्षापासून चाकणची नगर परिषद स्थापन झाल्यापासून प्रलंबित होता, तो काल ह्या निमित्ताने मार्गस्थ होताना आपण पाहायला बघणार आहोत। आणि माधुरीताईंच्या ऑफिसमधून जशी फाईल सन्मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दालनात येईल, इमिजिएट मी सही करणार असं त्यांनी काल जाहीर करून टाकलेलं आहे। नक्कीच पुढच्या 15 ते 20 दिवसात ह्या गोष्टीवरती निर्णय होताना आपण पाहू। पण जर नाही झाले, ह्या गोष्टी जर होताना नाही पाहायला मिळाल्या तर उद्योगधंदे तर तिथून बाहेर पडू शकतात, पण चाकणकर म्हणून मी काय करायचं, आम्ही कुठं जायचं, आमच्या समस्यांचं काय, हा प्रश्न मला नक्कीच पडतोय।